नमस्कार, मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण ड्रेसचे कटिंग पाहणार आहोत। ड्रेस कशा पद्धतीने कटिंग करायचा असतो ते पाहणार आहोत। त्यासाठी ड्रेसची जी मापे घेतलेली आहेत ती अशा पद्धतीने आहेत पहा। मी तुम्हाला अस्तरवरती कटिंग करून दाखवते। नंतर मी ड्रेसवरती कटिंग करून कसा शिवायचा ते दाखवीन। पण मापे जी आहे ती ड्रेसवरती टाकली म्हणजे कापड हे असं आहे, त्यामुळे तुम्हाला मापेची मेजरमेंट आहे ती अगदी करेक्ट लक्षात येणार नाही। त्यासाठी मी ते अस्तरचा वापर केलेला आहे, म्हणजे याच्यावरती तुम्हाला अगदी करेक्ट जे माप आहे ते पडलेलं तुम्हाला दिसेल, त्यासाठी मी अस्तरचा वापर केलेला आहे। तर मापे पहा अशा पद्धतीने आहेत। कुर्तीची जी लेंथ आहे ती 42 इंच आहे, तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता। फुल शोल्डर 15 आलेली आहे। अपर चेस्ट 35 आहे। चेस्ट जी आहे ती 36 इंच आहे। वेस्ट 31 इंच आहे। हिप 42 आहे। शोल्डर टू अपेक्स 9.5 इंच आहे। अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच आहे। फ्रंट नेक जो आहे डीपचा तो 6.5 आहे। बॅक नेक जो आहे तो 2.5 इंचाचा आहे। जर 2.5 इंचाचा घ्यायचा असेल तर तुम्हाला हा म्हणजे 2.5 इंचाचा म्हणजे पॅकमध्ये जातो, तर त्यासाठी वेगळं आपल्याला मार्किंग करावं लागेल। त्यापेक्षा जर तुम्हाला दोन्ही गळे जर डीप हवे असतील तर तुम्ही इथे 6.5-7 इंचाचा गळा घेऊ शकता पाठीमागचा। तर मी इथे तुम्हाला दोन्ही डीप गळे कसे घ्यायचे असतात त्याचं मेजरमेंट शिकवते। तर इथे हे 2.5 इंच आहे, त्याच्याऐवजी तुम्ही 6.5 इंच किंवा 7 इंच ही घेऊ शकता। तर आधी मापे टाकण्याच्या आधी आपल्याला जे अस्तर आहे ती मी पूर्ण इथे वापर केलेला आहे। आधी मी इथून मेजरमेंट करते। आधी जे माप टाकायचे आहे त्याच्या आधी आपल्याला अशी पूर्ण रेष आखून घ्यायची आहे। आता आपल्याला इथून घडीच्या साईडहून आपल्याला जी पूर्ण शोल्डर आली होती त्याचा निम्माच म्हणजे 7.5 इंच घ्यायचा आहे। इथे 7.5 इंच आपण घेतलेला आहे। तर 7.5 इंच घेऊन आपल्याला इथून आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे, म्हणजेच आर्महोल टाकायचं आहे। तर आर्महोलचं सूत्र काय असतं, तर तुमची जेवढी छाती असते त्या छातीचा 6वा भाग घ्यायचा असतो व जेवढी छाती असेल त्या मानाने आपल्याला छातीचं माप घ्यावं लागतं। तर इथे आर्महोलचं जे सूत्र आहे ते कशा पद्धतीने आहे तुम्हाला सांगते। तर पहा, इथे कुर्ती जर आपण दोन्ही डीप घेणार असलो, म्हणजे पाठीमागचा गळा डीप म्हणजे पुढचा गळा डीप, म्हणजे आपल्याला जर 6.5 इंचाच्या वरती आपल्याला गळा घ्यायचा असेल किंवा 6 इंचापर्यंत गळा घ्यायचा असेल तर आपला डीपमध्ये जातो। जर आपला गळा हा 4 इंचापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो पॅक नेकमध्ये 2.5-3 इंचापर्यंत जात असतो। तर त्याचा आर्महोल वेगळा असतं, त्याची शोल्डर वेगळी असते व त्याची मेजरमेंट वेगळी असते व मुंड्याचं जे माप असतं तेही वेगळं असतं। तर आता इथे आपल्याला डीप नेक घ्यायचा आहे, म्हणजे समोरचा गळा 6.5 व पाठीमागचा 7-7.5 तुमच्या आवडीने घेऊ शकता। जर डीप घ्यायची असेल तर त्याचं मेजरमेंट आपल्याला वेगळं टाकावं लागेल। तर आता इथे छाती जर 28 ते 35 असेल तरच आपल्याला आर्महोल कसा घ्यायचा आहे पहा। छाती जितकी आलेली आहे त्याचा 6वा भाग प्लस आपल्याला अर्धा 50 म्हणजेच अर्धा इंच ॲड करायचा आहे। छाती जर 36 ते 40 इंच आलेली असेल तर आपल्याला छातीचा 6वा भाग प्लस त्यामध्ये 0.50 ॲड करायचा आहे। छाती जर 41 टू 45 इंच असेल तर चेस्टचा 6वा भाग घ्यायचा आहे। छाती जर 46 टू अपूर म्हणजे ॲड होऊन कितीही म्हणजे 46, 47, 50 पर्यंत म्हणजे त्याच्याही पुढे प्लस असेल तर तुम्हाला चेस्टचा 6वा भाग घ्यावा लागेल व वजा जो आहे तो 0.50 म्हणजेच अर्धा इंच वजा करावा लागेल। अशा पद्धतीने ही जी आहे ती आर्महोलची मापे आहेत। हा आपला जो आहे तो कुर्ती शिकवत आहे, ही कुर्तीचा आर्महोलचं मेजरमेंट आहे। तर अशा पद्धतीने तर आता माझी चेस्ट ही जी आहे ती 36 आहे। तर 36चं जे सूत्र आहे ते कशामध्ये जातं पहा, तर छातीचा 6वा भाग प्लस त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे। तर छाती जी आहे ती 36 इंच आहे। तर 36 आपण इथे मेजरमेंट करूया। ती 36 इंच आहे भागिले आपण 6 इंच करूया। तर आपण हा 6 इंच छातीचा 6वा भाग 6 इंच येतो प्लस त्यामध्ये आपल्याला 36 भागिले 6 बरोबर 6 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 0.50 द्यावा लागेल, म्हणजेच अर्धा इंच वाढ करावी लागेल। तर आपला जो मुंडा आहे तो 6.5 इंचाचा इथे मुंडा पडेल, म्हणजेच मुंड्याचं माप जे येईल ते 6.5 इंच येईल। तर आता इथून मी जे आहे ती मुंड्याचं माप म्हणजे अशा पद्धतीने 6.5 इंचला पॉईंट करून घेते
व ही रेष आखून घेते. आता आपल्याला याच्या खाली जी मेजरमेंट आहे ते अशा पद्धतीने ठेवून आपण सर्व पार्ट जे आहेत ते आपण टाकू शकतो, म्हणजे मापे खुणा करून घेऊ शकतो. तर पहा कशा पद्धतीने आहेत. आधी आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे. इथे शोल्डरचं माप टाकलं. आता जे आहे ते आपण आपला अर्धा इंचचा डिफरंट आलेला आहे, थोडासा पाव इंचचा. तर इथून आपण पाव इंच हे इथून मेजरमेंट घेऊया. आता शोल्डर 6.5 इंच टाकलेली आहे. तर अपेक्स टू शोल्डर किती आलेले आहे पाहू शकता. शोल्डर टू अपेक्स 9.5 इंच आहे, प्लस त्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाईसाठी ॲड करतो, म्हणजेच 10 इंचला आपली अपेक्स टू शोल्डर येईल. त्याच्या पुढे आपल्याला कमर घेर घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला जो आहे तो कमर घेर घ्यायचा असतो. पण कमर घेर घेण्याआधी आपण शीत घेर कुठे आहे त्याचं माप घेऊया. म्हणजे शीत घेर वेस्ट जे आहे त्याचं माप आपण टाकायचं आहे. तर ते तुमच्या आवडीनं पण घेऊ शकता. पण इथे मी जे आहे ते 23 इंचाला घेते व याचा जो मध्ये येईल तो आपला कमर घेर असेल. इथून तुम्हाला जर आणखीन कमी जास्त हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. मी थोडंसं खाली घेतलेलं आहे. हे आपला अपेक्स पॉइंट आहे व आपली ही हिपची मेजरमेंट आहे. तर आता याच्यावरती आपण अशा पद्धतीने सर्व मापे काढून घ्यायची आहेत. तर ती मापे कशा पद्धतीने घ्यायची तुम्हाला सांगते. आता हे आपलं लुजिंगसाठी मी तुम्हाला इथे जे चित्र आहे ते लुजिंगचं सांगितलं आहे. जर तुम्हाला एकदम फिटिंग हवा असेल तर तुम्ही ही मापे ॲड करू शकता, म्हणजेच प्लस 3 इंच ॲड करू शकता, म्हणजेच ड्रेस तुमचा अगदी व्यवस्थित फिटिंग. पण तुम्हाला रेग्युलर हवा असेल, म्हणजे जास्त फिटिंग नको, आपल्याला दिवसभर वापरता येईल अशा पद्धतीने रेग्युलरचं जर हवा असेल तर तुम्ही इथे ते जी मेजरमेंट दिलेली आहे ती तुम्ही घेऊ शकता. तर मी जी रेग्युलरचा आहे तो मी कट करत आहे, कारण पूर्ण फिटिंगचा ड्रेस पेक्षा रेग्युलरचा ड्रेस आहे तो मी कटिंग करून दाखवत आहे तुम्हाला. तर पहा, चेस्ट अप्पर चेस्टमध्ये आपल्याला आता प्लस 4 इंचच ॲड करायचं आहे. चेस्टमध्ये आपल्याला 3 इंच ॲड करू शकतो. इथे वेस्टला 3 इंच घ्यायचं आहे व हिपला 2 इंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण मेजरमेंट घेऊया. तर मेजरमेंट घेताना आधी सुरुवातीला आपल्याला ही चेस्ट लाईन आहे, ही जी आहे ती आपली ही अपर चेस्ट व ही चेस्टची लाईन आहे. तर अपर चेस्टला आपलं माप जे आहे ते प्लस 4 इंच येणार आहे. तर छाती आपली 36 आहे. 36 मध्ये आपण 4 इंच ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने करायचं आहे. पाहू शकता व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुम्हाला समजवून सांगणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मी थोडासा लांब जरी झाला तर तो समजून घ्या की मी काय सांगत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. छाती 36 आहे, त्यामध्ये आपण लुजिंग 4 इंच ॲड करणार आहोत. म्हणजे 36 1 2 3 4 म्हणजेच हे 4 इंच ॲड केले म्हणजे 40 आलं. तर 40चा जो चौथा भाग आहे तो इथे आपल्याला लुजिंग सहित टाकायचा आहे. तर 40चा चौथा भाग जो असतो तो 10 इंच येणार आहे. तर 10 इंच इथे माझं लुजिंग सहित माप पडेल. म्हणजेच मी लुजिंग इथे 4 इंच ॲड केलेलं आहे. ही अप्पर चेस्टचं लुजिंग झालं, 4 इंच घेतलेलं आहे. त्याच्या पुढे तुम्हाला शिलाई मार्जिन 1 इंच देऊ शकता. मी ते 1 इंच देते, तुम्ही 1.5 2 कितीही देऊ शकता. पण जास्त करून रेग्युलर जे आपले अगदी करेक्ट तुम्हाला ड्रेस हवे असतील तर लुजिंग इथे तुम्ही
लुझिंग 4 इंच देऊ शकता व जे इथे मार्जिन आहे तुम्ही 1 किंवा 1.25 इंचपर्यंत देऊ शकता. त्यामुळे तुमचं ड्रेस जे आहे ते फिटिंगही चांगला दिसतो व करेक्ट ड्रेस अगदी रेडीमेड कसा आणलेला असतो त्या पद्धतीने आपल्याला दिसतो. तर आता चेस्ट जी आहे ती चेस्ट आपली किती आहे, इथे आपण अप्पर चेस्टचं माप घेतलेलं आहे. अप्पर चेस्ट ही जी होती ती 35 होती. तर 35मध्ये आपण 4 इंच ॲड केल्यावरती आपल्याला 39 इंच माप आलं होतं. तर त्याचा आपण चौथा भाग घेतलेला आहे. पाहू शकता इथे एक रेष मी कमी घेतलेली आहे इथे. आता चेस्ट जी आहे ती 36 आहे. 36मध्ये आपल्याला 3 इंच ॲड करायचं आहे. तर इथे पाहू शकता 36मध्ये 3 इंच ॲड करायचं आहे. तर 36 + 3 इंच करूया आपण. 36 + 3 इंच बरोबर 39 इंच माप येईल. तर भागिले 4 करणार आहोत, म्हणजे आपल्याला 4 पार्ट करायचे आहेत. तर पावणे 10 इंच म्हणजेच 9.75 आलेला आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने इथे खूण करून घेऊया व त्याच्या पुढे 1 इंच फक्त मी शिलाई मार्जिन ॲड करते. आता पुढची जी ही वेस्टची लाईन आहे. तर वेस्ट जी इथे आलेली आहे 32 इंच आलेली आहे. तर 32मध्ये आपल्याला लुझिंग जे आहे ते 3 इंच ॲड करायचं आहे. म्हणजे 32 + 3 इंच बरोबर 35 झालं व भागिले त्याचा 4 म्हणजेच आपल्याला पावणे 9 इंच लुझिंग सहित माप पडेल. ही आपली वेस्ट झाली. त्यामध्ये प्लस 1 इंच शिलाई मार्जिन ॲड होईल. आता इथे आपली हिप येणार आहे. तर हिप जी आहे ती 42 इंच आहे. तर 42मध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. म्हणजेच 42 + 2 इंच आपल्याला लुझिंग घ्यायचं आहे. तर बरोबर आपलं 44 होईल. भागिले आपण 4 इंच करणार आहोत. म्हणजेच आपल्याला लुझिंग सहित इथे मेजरमेंट जी आहे ती 11 इंच पडणार आहे. तर इथे 11 इंचला मी ॲड करते. त्याच्या पुढे तुम्ही लुझिंग 1 इंच देऊ शकता, 1.5 इंच देऊ शकता. तुम्हाला जितकं हवं असेल तितके तुम्ही इथे देऊ शकता. तर हे आपलं लुझिंग सहित इथलं माप झालं. तर आपल्याला इथून जे शोल्डरचं माप टाकायचं आहे ते कशा पद्धतीने टाकायचं ते तुम्हाला शिकवते. उंची पहा, आता तुम्हाला जितकी हवी असेल तितकी तुम्ही घेऊ शकता. इथे मी उंची जी आहे ती 42 आहे. तर इथे मी अस्तरवरती दाखवत आहे. फक्त इतका पार्ट तुमच्या लक्षात आला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने इथे 42 + 2 इंच मी लुझिंग सहित ॲड करत आहे. सॉरी 42 + 1.5 इंच आपल्याला उंचीमध्ये ॲड करायचं आहे. तर आता इथे आपल्याला गळा जो आहे तो डीप द्यायचा आहे. तर गळा डीप देण्याआधी इथं आपण ज्या वेळेला गळ्याचं माप टाकतो त्यावेळेला आपल्याला आधी गळ्याचं माप टाकायच्या आधी इथे गळ्याचं माप टाकण्याआधी रेडी शोल्डर किती हवी आहे त्याचा विचार करावा लागतो की तुम्हाला शोल्डर नेमकी तयार किती हवी आहे. तर शोल्डर जर तुम्हाला नेमकी तयार जर हवी असेल म्हणजे 3.5 हवी असते, कुणाला 2 हवी असते, कुणाला 3 हवी असते किंवा कुणाला 1 इंच ही हवी असते. तर शोल्डर नेमकी तुम्हाला किती तयार हवी आहे त्यावरती इथे गळ्याची रुंदी पडत असते. तर शोल्डर नेमकी ही जी आहे ती तयार शोल्डर ही ते 3.5 इंच हवी आहे. तर 3.5 इंच जे आहे ते मी इथे हे आपलं इथे 3.5 इंच शोल्डर तयार हवी आहे. पण एवढं जर आपण डीप गेलो तर आपल्याला गळा हा खूप मोठा होईल. त्यासाठी काही भाग आपल्याला इथे वजा करावा लागतो. म्हणजे शोल्डरमधून आपल्याला पूर्ण शोल्डरमधून काहीतरी भाग वजा करावा लागतो. तर किती करावा लागतो, तर जी पूर्ण शोल्डर आहे 15 इंच त्यामधून वजा मी 3 इंच करते. तर किती येईल 12 इंच माप येईल. 12 इंच भागिले 2 इंच बरोबर 6 इंच इथे माप येईल पहा. म्हणजेच पूर्ण शोल्डरमधून मी इथे 3 इंच वजा करून इथे माप टाकत आहे शोल्डरचं. तर 3 इंच वजा करून मला मार्जिन किती भेटलेलं आहे, तर 6 इंच भेटलेलं आहे. तर इथे 6 इंच, इथेही मी आता जितकं माप आलेलं आहे इथेही तितकंच माप देऊन घेईन. इथे सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता गळ्याचं माप टाकायचं आहे. आता रेडी शोल्डर जर तुम्हाला 3.5 हवी असेल तर तुम्ही इथे 3.5 इंच म्हणजे 3.5 हवी असेल किंवा 2.5 इंच हवी असेल तर तुम्ही जितकी हवी असेल तितकं तुम्ही इथे मार्जिन ठेवू शकता. म्हणजेच
3.5 + 1 इंच म्हणजे तुम्हाला 4.5 घ्यावं लागेल. जर तुम्हाला 2.5ची शोल्डर तयार हवी असेल तर तुम्हाला 3.5 घ्यावं लागेल. तर इथे मला तयार जी हवी आहे ती 3.5 म्हणजेच 2.5 इंच तयार हवी आहे. त्यामध्ये प्लस मी 1 इंच ॲड करून 3.5 घेतलेली आहे. म्हणजे इथे तयार माझी किती होईल शोल्डर 2.5 इंच होईल. तर गळाचा जो उरलेली जी आहे ती रुंदी पडेल. आता इथून जे आहे ते 6.5 इंच मी समोरच्या गळ्याला आखून घेते. इथून तुम्हाला हवा असेल तो आकार देऊ शकता. मी अशा पद्धतीने आकार देत आहे. तुम्हाला जसा हवा असेल तसा आकार तुम्ही इथे देऊ शकता. तर आता इथे आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर इथे 1.5 इंच येईल. पहिल्यांदा याचा मध्य घ्यायचा करून इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने डीप नेक गळ्याचं माप पडेल. आता इथून पुढे जर तुम्हाला गळा अजून असा 1 इंचाचा हवा असेल 8 इंचाचा हवा असेल तर तुम्ही देऊ शकता. पाठीमागचा गळा ही तुम्हाला इथून जरी 8-9 इंचाचा जरी घेतला असाल तरी सुद्धा रुंदी इथे कमी पडेल व मार्जिन अशा पद्धतीने आकार येईल. तर हे आकार आपण जोडत जाऊया. आता इथून पहा उंची जितकी आहे शेवटची लेंथ तिथून आपल्याला इथे जितकं माप आलेलं आहे 12.5 इंच इथे 12.5 इंच पॉइंट करून घ्यायचं आहे व अशाच पद्धतीने मापांना जी आहे ती 1 इंच इथे ॲड आतल्या बाजूला येईल माप व इथून अशा पद्धतीने पाहू शकता. मी तुम्हाला डीप नेक गळ्याचं मेजरमेंट दाखवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.